सिडको आणि महाराष्ट्र सरकारने पुनर्वसनासंबंधित A2 प्रकारच्या कार्यावर बंदी आणण्याचा जणू विडाच उचलला होता. ज्या कामाची रक्कम महागाईनुसार मिळायला हवी होती त्याची त्याप्रमाणे रक्कम न देता यावर सिडको स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. याचाच विरोध दर्शवण्यासाठी बुधवारी स्वर्गीय दिबा पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषणाला शेतकरी कामगार पक्षाने त्यांचा 100% पाठिंबा दर्शवला होता. मात्र जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला होता. सिडको एमडींसोबत झालेल्या बैठकीमध्ये माननीय विवेक पाटील, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, मुख्य अभियंता श्री वडखरकर, श्री चौधरी, सीओ सरोदे मॅडम, राजेश गायकर, आरसी म्हात्रे, त्रिंबक पाटील, सुनील साबळे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी नगरसेवक संदीप पाटील यांनी उपोषणकर्त्यांच्या बैठकीविषयी विस्तृत माहिती दिली. आज त्यांनी आपल्याला निर्मल भवन येथे भेटीला बोलवलं होतं. आजच्या या चर्चेसाठी कन्नडचे माजी आमदार विवेक पाटील साहेब, बाळूशेठ पाटील, आपल्या संघटनेचे काल जे आपण नियुक्त केलेले होते ते सर्व आपले प्रतिनिधी, सिडकोच्या तर्फे एमडी स्वतः संजय भाटिया साहेब, चीफ विजिलन्स ऑफिसर सरोदे मॅडम, दोन्ही चीफ इंजिनियर वरखेडकर साहेब आणि संजय चौधरी साहेब अशा यांच्या उपस्थित आपली एक चांगली चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली. आपले महत्त्वाचे जे मुद्दे होते, एक की आपलं 3 लाखाचा त्यांनी जो आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ई टेंडरिंग चालू केलेलं आहे ती वाढवून 5 लाखापर्यंतची पूर्वीची जी होती कमीत कमी ती ठेवावी. आपण 10 लाखापर्यंत त्यांना आपण सुरुवातीला आपण एक मागणी टाकलेली होती. त्याच्या याच्यामध्ये त्यांनी सिडकोच्या दृष्टीने आम्ही ताबडतोब फाईल पुटअप करून 5 लाखाची सिडको पुरते हा नियम महाराष्ट्राला लागू केलेला आहे. परंतु सिडकोमध्ये ही प्रकल्पग्रस्त लोकांना आम्ही कामांच्या बद्दल A2च्या संपूर्ण महाराष्ट्रात हा A2 पद्धत कुठंच नाहीये, फक्त सिडकोमध्ये आहे. आणि हा रिहॅबिलिटेशन आणि कॉम्पन्सेशनचा पार्ट असल्यामुळे आम्ही हा सीएम साहेबांच्या समोर प्रस्ताव आम्ही ठेवतोय. आणि त्यांनी आपल्याला देखील विनंती केली आणि आपल्या लोकप्रतिनिधी विनंती केली की तुम्ही हा मुद्दा उपस्थित करता. 2 मुद्दे त्यांनी सिडकोच्या मार्फत ऑन बिहाफ ऑफ सांगितलं का डायरेक्टर बोर्ड जरी नसलं तरी आम्ही एमडीआर पण आमचं जी इच्छा आहे की प्रकल्पग्रस्तांनी याच्यामध्ये वरती यावं. तुमच्या बाजूची भूमिका आम्ही स्पष्टपणे फाईलवर लिहून त्यांच्याकडे पुटअप करतो. याच्यासोबत दुसरा जी एक आपली याच्या मागणी होती की 1 कोटीपर्यंतची कामं ही फक्त प्रकल्पग्रस्तांमध्येच कॉम्पिटिशन व्हावी. कारण सर्व मोठे कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये ग्रामपंचायतीची पण कामं भरायला लागलेली आहेत. तर तसं न करता आमच्यामध्ये 1 कोटीपर्यंतची कामं मग ते गार्डनचे असतील, नगर मेंटेनन्सचे असतील, झाडू खात्याचे असतील किंवा सिव्हिलचे असतील ही PAP लोकांमध्येच घ्यावी. त्याला देखील त्यांनी मान्यता दिलेली. फक्त या दोन्ही गोष्टींना त्यांनी सांगितलं की आज माझ्या हातात राहिले पण सिडको म्हणून आम्ही हे तुमचे प्रपोजल इथल्या इथं मान्य करतो आणि हे सीएम साहेबांच्या समोर आम्ही पुटअप करतो. कधीही तुम्ही 10 दिवसामध्ये 15 दिवसात याच्यामध्ये जी काय तुम्ही सीएम साहेबांचं मीटिंग ठेवणार आहात त्याच्यासोबत सिडकोच्या वतीने आम्ही पॉझिटिव्ह तुमच्या बाजूने हे लिहून त्याच्यामध्ये रिमार्क्स दिले जातील. या बैठकीत संघटनेच्या वतीने ठेवण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा करून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याचा प्रस्ताव एमडींच्या वतीने देण्यात आला. या संपूर्ण बैठकीची राजेश गायकर यांनी प्रसार माध्यमांना विस्तृत माहिती दिली. आज सिडको और हमारे संगठन की समिति के बीच बॉम्बे स्थित निर्मल कार्यालय में चर्चा हुई, जिसमें खुद भाटिया साहब थे, सरोदे मैडम थी, उसके बाद विवेक पाटिल साहब आए थे, बाळाराम पाटिल साहब थे, जिला परिषद के हमारे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे साहब थे और उसके साथ हमारे रविशेठ पाटिल थे, संदीप पाटिल जी थे, शशि डोंगरे थे हमारे अध्यक्ष और हमारी बाकी कमेटी थी. सब सकारात्मक चर्चा हुई. चर्चा के दरमियान हमने जो पहला मुद्दा उठाया था कि A2 का काम जो हमारा उदर निर्वाह का सबसे बड़ा साधन है हमारी ज़मीन जाने के बाद, तो उसमें हमारी चर्चा में एमडी साहब ने बहुत सकारात्मक भूमिका दिखाई और उन्होंने बताया कि मैं आपके डिमांड के खिलाफ नहीं हूँ, लेकिन गवर्नमेंट का एक अध्यादेश आया है और ये अध्यादेश यानी GR के कारण मैं इसमें आपको नैतिक पाठिंबा दे सकता हूँ. आपके लिए मैं गवर्नमेंट को एक प्रस्ताव भेज सकता हूँ, लेकिन आगे आपको सीएम साहब से मिलकर ये बात करनी है और सीएम साहब को आपका बात रखना है. मैं मेरी तरफ से मेरी बात रखूँगा और आपका ये काम सकारात्मक दृष्टि से मैं फॉरवर्ड करने के लिए तैयार हूँ. उसके बाद हमारी दूसरी डिमांड थी कि जो ठेके आते हैं उसमें प्रकल्पग्रस्त ठेकेदारों के लिए जो नोंदणीकृत ठेकेदार है, रजिस्टर्ड कॉन्ट्रैक्टर्स है, उनके लिए कुछ ठेके रिजर्व किए जाए ताकि उनके बीच ही कंपटीशन हो, बाहर का कोई आदमी उसमें कॉपी ना डाले या वो काम ना ले. तो वहाँ पे एमडी साहब ने उससे ही 1-2 कदम आगे जाके 1 करोड़ का काम उनके लिए POP लोगों के लिए रिजर्व करने की बात कही और उन्होंने कहा कि आप A2 कॉन्ट्रैक्टर्स को अपग्रेड होना है और ये अपग्रेड होने के लिए हम लोग आपको जो चाहिए वो मदद देने को तैयार है.
एक सिडको A2 कॉन्ट्रैक्टर्स की रजिस्टर लिस्ट बनवाएगी और उसके तहत उनको ट्रेनिंग दी जाएगी। ई टेंडरिंग की जो बातें हैं वो उनको सिखाई जाएंगी। उसके लिए एक ट्रेनिंग सेंटर बनाया जाएगा। ट्रेनिंग सेंटर बनाने की बात उन्होंने यहाँ पे की और इस तरह से हमारी सारी बातें उन्होंने